बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा. प्रकरण 27. बिरूनं न्याहारी गेली आणि तो सरळ शाळेत दाखल झाला. मास्तरांनी त्याला पाहिलं. बिरूला काहीतरी सांगायचं होतं हे मास्तराने आधीच जाणलं होतं. बिरू प्रसन्न चेहऱ्याने त्यांच्याजवळ आला. मास्तरांच्या समोर खुर्चीत बसला. पोरं शुद्ध लेखन लिहिण्यात गुंतली होती. मास्तरांनी विचारलं, बिरू, सरपंच पदाचं सांगायला आलोय. आज सकाळी आबा आलते आमच्या वाड्यावर. तसं आबा फुकाफुकी एवढी वाट तुडवायची नाहीत. स्वतःच्या फायद्याचं जरुरीचं काम घेऊनच आले असतील. काम जरुरीचं घेऊन आले होते. त्यांना वनराई तोडायची आहे. आमदारांच्या पाहुण्याला ठेका द्यायचा त्यांचा विचार आहे. सदस्यासनी खुश करायला 1 लाखाचं गाजर बी त्यांनी पुढे केलं, पण मिटिंगमध्ये विरोध केला. वनराई म्हणजे गावची शोभा आहे. गाव बोडकं होऊ देणार नसल्याचं मी सांगितलं आणि मिटिंगीतनं बाहेर पडलो. बिरू, चांगलं केलंस. अरे, आम्ही झाडं लावायची असतात. झाडावर कुऱ्हाड आम्ही चालवायची नसते. झाड वटल्यानंतरच त्याचं सरपण म्हणून उपयोग करायचं असतं. जित्या माणसाला कोणी गाडत नाही. उभ्या झाडावर कुऱ्हाड चालवणं म्हणजे जिवंत माणसाचा खून केल्याचाच प्रकार आहे. तू विरोध केलास, खूप चांगलं केलास. खरा कर्तव्यदक्ष सरपंच शोभलास. मिटिंगीत विरोध केला म्हणून आज सकाळी मला भेटायला वाड्यावर आले. जादाचे पैसे देण्याचंही बोलून गेले, पण मी माझ्या निर्णयापासून बाजूला झालो नाही. तुमची शिकवण मला निर्णय घेण्यास खूपच उपयोगी पडली. बिरू, थोडे पैसे सदस्यांना वाटून आवळा देऊन कोवळा काढून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. या व्यवहारात 10-12 लाख रुपये स्वतःच्या खिशात घालणार होता तो. आमदाराचं नाव पुढं करून पंचायतीला लुटण्याचा त्याचा डाव उधळून लावलास, ते बेस झालं. आणि त्यो धोंडीबा पाटील गप्प राहिला नसता. चौकशी लावली असती त्यानं, आणि सरपंच या नात्यानं तूच अडचणीत आला असतास. समाजात तुझीच बदनामी झाली असती. त्यामुळं तू घेतलेला निर्णय योग्यच आहे. मास्तर, ही गोष्ट कवा तुम्हाला सांगतो असं झालं होतं. सरपंच पद सोडावं लागेल असं ते म्हणाले. मीही राजीनामा द्यायला तयार आहे म्हणून सांगितलं. तेवढं सोपं नाही ते. या खुर्चीवर बसायला दुसरा माणूस पाहिजे का नको? तू सरपंच असे तोपर्यंत पुढील 5 वर्षे तुला तो काहीही करू शकत नाही. तुला आता चांगल्या वाईटाची पारख झाली आहे. फक्त तू अविचारानं राजीनामा देण्याचा विचार करू नकस. खंबीरपणे जे जे चांगलं आहे ते ते करत जा. मास्तरांच्या या धीराने बिरू सुखावला. आपण आबाजी देसाईंशी वागलो ते योग्यच होतं याची खात्री बिरूला झाली होती. त्यामुळं अत्यंत समाधानाने त्यानं मास्तरांचा निरोप घेतला. एक दिवस जनी अचानक वाड्यावर आली. तिला तशी अचानक आलेली बघून म्हातारनं तिला विचारलं, अशी उठाउठी का आलीस? जनीनं त्या प्रश्नाबरोबर म्हातारलाच हसून विचारलं, माझं घर आहे, मी कवा बी येईन, कवा बी जाईन. आज वाटलं यावं म्हणून आलो. राहावंसं वाटलं तर 2 दिवस राहीन, जावंसं वाटलं तर उद्या बी जाईन. राहा बाई राहा, चक्कोट 15 दिवस राहा. मला बी बरंच हाय. तू राहिलीस तर मला बरंच हाय की. जनी हसत म्हणाली, आता कशी बोललीस बघ. आणि उसंत घेत म्हातारी म्हणाली, जनी, त्या बिऱ्याला तू तरी सांग. साऱ्याने सांगून झालं, पण परत लगीन करायचं मनावर घेत नाही त्यो. माझ्या हातनं काय होईत नाही आता. भाजला न भाजला असा कसा तरी भाकर तुकडा करतो या. काही न बोलता ते गिरत्यात, पण मलाच बरं वाटत नाही बघ. कर्णा सवरणारी बाई या घरात नांदत असती तर कशाला ह्या घरची परवड झाली असती ग. माझी तशी झोप पार उडाली या बघ.
नकलूच्या त्या शब्दांनी जनीला काय बोलावं सुचलंच नाही. रात्री सगळ्यांची जेवणं झाली. बिरूनं जनीची थट्टा केली. आता आली यास तर राहा 4 दिवस म्हणत त्यानं आग्रह केला आणि झोपण्यासाठी तो बाहेर निघून गेला. जनी आणि म्हातारी माज घरात झोपली. बघता बघता म्हातारी झोपी गेली. पण जनी उघड्या डोळ्यांनी छपराकडे बघत बराच वेळ जागी होती. सकाळी नित्याची कामं चालू झाली. जनीनं भाकरी बडवल्या. म्हातारी चुलीजवळ बसून सारं बघत होती. म्हातारा बाहेरची कामं करत होता. बिरूनं पाणी आणलं. साऱ्याने मिळून नहारी केली. बिरू जरा शाळेकडे जाऊन येतो म्हणून झोपडीतून बाहेर पडला. गडबडीनं जनी बाहेर आली. जाणाऱ्या बिरूच्या मागं मागे चालू लागली. थोड्या अंतरावर तिने बिरूला गाठलं आणि पुढं बघून चालणाऱ्या बिरूकडे पाहत तिनं हाक दिली, बिरू जरा थांब. त्या हाकेबरोबर बिरू जागेलाच थांबला. वळून त्यानं पाहिलं. क्षणात जनी जवळ आली. बिरूनं विचारलं, मावशी का ग? थांब, मला जरा बोलायचं आहे. दोघीही समोरासमोर उभी होती. बिरू तिच्या तोंडाकडे बघत म्हणाला, मावशी हे एक सांगतो. लग्नाचं काय विचारणार असशील, काय सांगणार असशील तर सांगू नकस. मी ते मनातनं काढून टाकलंय. अरे बाबा, तुझ्या मनाविरुद्ध गोष्ट कर म्हणून आजवर मी कधी काय सांगितलंय काय? तुझ्या मनात नाही ती गोष्ट कर म्हणून मी सांगन काय? मग काय सांगणार आहेस? काय सांगण्यासाठी तू आली आहेस? काय एवढं महत्त्वाचं आहे? सांगतो तेवढं महत्त्वाचं आहे म्हणूनच तुला सांगण्यासाठी तडकाफडकी आलो या. काय झालं? बिरूनं विचारलं. काय एवढं महत्त्वाचं आहे? बस खाली सांगतो. पायवाटेच्या बाजूला दोघेही बसली. बिरूकडे पाहत जनी म्हणाली, आता वाडाचार लावत नाही. त्या कस्तुरीचा भोग सांगण्यापायी मी आलो या. कस्तुरीचं नाव निघताच बिरू सरळ बसला. नकळत त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. कस्तुरी? जनी म्हणाली, वय कस्तुरी. तिच्या नवऱ्यानं तिला काय काढलंय. 2-3 जण आलं. देजाच्या रकमत ते जमलं नाही, मोडलं. काय सांगतीयास? वय बाबा, खरं तेच सांगतीया. लई भोगतीया ती कस्तुरी. कुणाचा तरी सौदा जमवून ती एकदा त्या घरातनं बाहेर पडली तर सुटल तरी, पण सौदा काय जमत नाही. तिचं भोग टळत नाहीत. जनीच्या त्या शब्दाने बिरूचं मस्तक सुन्न झालं होतं. तो दूरवर कुठंतरी पाहत होता. विचारात हरवून गेला होता. बिरूनं मनाशी विचार केला होता. गेले 2 दिवस तो ह्याच विचारात होता. मनाशी त्यानं पक्का निर्धार केला. इकडची तिकडची जमवाजमव करून 20,000 खिशात घातले आणि तडक तो आवंडीच्या वाटेला लागला. संध्याकाळच्या वेळेला तो आवंडीला आला. सरळ त्यानं कस्तुरीचं घर गाठलं. तो कस्तुरीच्या दारात एका वाटेनं यायला आणि दुसऱ्या वाटेनं कस्तुरीचा नवरा यायला एकच गाठ पडली. बिरूला बघता छदमीपणानं हसत बिरूकडे पाहत म्हणाला, काय सरपंच साहेब, कुणीकडे वाट वाकडी केली म्हणायची? त्याचं वाकडं बोलणं बिरूला कळलं होतं. मनावरचा ताबा सुटू न देता, आडपडदा न ठेवता तो सरळ म्हणाला, तू कस्तुरीला इकायला काढलंस. माझ्या कानावर आलंय. कस्तुरीला इकत घ्यायला मी आलोय. बोल. बिरूच्या त्या शब्दांनी बयाजी खदखदून हसला आणि बिरूच्या नजरेला नजर देतो म्हणाला, कस्तुरी म्हणजे माझ्या बायकोला मी ऐकायला काढलं हे खरं, पण एक गोष्ट तुला ऐकून ठेव. कुठल्याही कसाबाला मी तिला ऐकीन. 4 पैसे कमी मिळालं तरी मला चालतील, पण तुझ्यासारख्या कुत्र्याला ऐकायला ती काढली नाही. बिरूचाही राग अनावर झाला. कपाळावर अट्टी घालून नजर बारीक करीत बयाजीच्या नजरेत नजर देत तो म्हणाला, अरे इकायला काढलाच ना, कसाब घेऊ देत नाहीतर कुत्र घेऊ देत. बोललेली रक्कम तुला मिळाली म्हणजे झालं. बिरूवरची नजर न काढता एक एक शब्दावर भर देत बयाजी बोलला,
म्या तुला सांगतोय ना मग, कसावाला ऐकीन पण कुत्र्याला ऐकणार नाही. कुत्रीच्या मागे धावणारा तू कुत्रा आहेस, नाहीतर लाळ घोटत वास घेत ह्या कुत्रीच्या मागे तू आला नसतास. तुला कुत्र्याला मी ती ऐकणार नाही. जसा आलास तसा माघारी जा, नाहीतर नालाच्या पायतानं तुझी सालं काढीन. कसावानं नाही घेतली तरी तिला जित्ती काढीन. मोठा पैसेवाला साला आहे, थुकतो तुझ्या पैशावर. सरपंच झालास म्हणून जास्त घमेंड दाखवू नकोस. चल कट, चल कट माझ्या मोरण्या. तोंड काळं कर, माझ्या नालाच्या पायतानाची वाट बघू नगस. म्हणून तो आपल्या वाड्यात पाय आपटत शिरला. बिरू जागेचा खिळला होता. आतून धपाधपा मारण्याचा आवाज आला. कस्तुरीची अस्पष्ट किंकाळी त्याच्या कानावर आली. सहार असह्य होऊन बिरू सावकाश वळला आणि जड पावलांनी माघारीची वाट चालू लागला. कधी नव्हे ते कस्तुरी धाडसाने नवऱ्यासमोर उभी राहिली. तिनं मनाचा निर्धार केला होता. वाघ्या म्हटलं तरी खाणार, वाघोबा म्हटलं तरी खाणार, खाऊ देत. नवऱ्याच्या लाल बुंद नजरेकडे ती पहिल्यांदाच नजरेला नजर देऊन उभी होती. तिच्या तशा बघण्यानं तर्र झालेला बयाजी वरक कळाडला. रांड, काय बघायला लागलीस? आणि हात उडवत तो 2 पावलं पुढं झाला. कपाळाला आट्या घालून नजर बारीक करून त्यात संतापात तो म्हणाला, डोळ्या काढून हातात देईन. कस्तुरी त्याही अवस्थेत शुष्कपणे हसली. शांतपणे म्हणाली, तुम्हास कोण अडवणार? डोळं काढायचं असलं तर डोळं काढा, मान मुरगळायची असली तर ती बी मुरगळा. लाता बुक्क्याने तुडवायचा असेल तरी तुम्हाला कोण अडवणार? पण एक गोष्ट मी विचारतो, त्याचं खरं उत्तर द्या. तिच्या त्या शांत बोलण्यानं बयाजी क्षणभर गांगरला. पण क्षणात स्वतःला सावरून तो कुत्सितपणे छाती हात बडवत म्हणाला, खऱ्याच्या अवलाद आई, खऱ्याची. विचार, तुला काय विचारायचं ते. त्याच्यावरील नजर न काढता कस्तुरी त्याच शांतपणे बोलली, मला ऐकायला काढलं सा. 2-3 आलं पण तुमचा सौदा पटला नाही. काल तो बिरू आला, तुम्ही सांगितले सा त्या परीस जादा देतो म्हटला, पण तुम्ही त्याला कुत्र्याची वागणूक दिली सा. हाकलून लावलं सा. तुला देणार नाही म्हटलं सा. काय तुमचं घोडं मारलं होतं त्यानं? एकदासा देऊन टाकला असता असा तर तुमचं डोकं तरी थंड झालं असतं. तिच्या बोलण्यानं बयाजी खदखदून हसला. सटवी, त्यानं माझं डोकं थंड झालं नसतं, जास्त भडकलं असतं, जास्त. त्याच्या पैशानं पोटात आग पडली असती. आता सरपंच झालाय म्हणा, सरपंच. चुत्तमारीच्या गांडीखाली पैसा लई झालाय. माझ्यावर पैसा ओवाळायला लागलाय. थुकतो मी तसल्या पैशावर. एका कसावाला फुकट देतो तुला, फुकट. पण तेला ऐकणार नाही मी. लगीन होऊन तू या घरात आल्यापासून पहिल्या रात्रीपासून माझ्या काळजात आग पेटली. आग, ती आग थंड व्हायची नाही. तुम्ही दोघांनी जे पाप केलाय जा, त्याचंच भोग तो खेतोबा तुम्हाला भोगायला लावतो. या त्याला काय ऐकलं नाहीसा म्हणून मला विचारतेस? अगं बोडकी, अगं पहिल्या रात्रीला झोपेत त्या बिऱ्याच्या नावाचा जप करत होतीस का तू? कसं गुलू गुलू बोलत होतीस म्हण, चल बिरू खेळूया. कसला खेळ का तो? कसला? एका रात्रीला नव्हे, 2 रात्रीला नव्हे, लई रात्रीला मी तुझ्या झोपेतलं बडबडणं ऐकलंय. त्या बिऱ्याच्या नावाचा जप ऐकलाय मी. ध्याई पेटून उठत होती, पेटून. झोपतच तुझा गळा आवळून तुझी बडबड कायमची बंद करावी असं वाटत होतं. पण कुणाचा गळा दाबायची हे अवलाद नवं. माझ्या मनाचा थारा उडाला होता. त्यो विसरण्यासाठी मी दारू ढोसायला लागलो. तुझ्या खोलीत झोपायचं मी बंद केलं. नशा उतरली म्हणजे रात्रभर तळमळून काढायला लागलो. म्या कधी पाप केलं नाही. त्या खेतोबाला कधी साकडं घातलं नाही. पण त्या खेतोबानं माझी ही तडपड वळिकली आणि त्या बिऱ्याच्या बायकोचं तसं झालं.
त्याला एकटं पाडलं आणि तू नवरा असून बी रानमुंड बाईसारखी तळमळत राहिलीस. मला माहिती होतं तुला मी ऐकायला काढलं की तो भेंचोद इकत घ्यायला येणार. त्याच घटकेची मी वाट बघित होतो. ऐकून ठेव, ऐकून ठेव, म्या तुला ऐकणार नाही. अशीच जळत ठेवणार. कवा तुम्हा दोघांनी मरण येईल त्यावेळेला एकमेकांच्या नावाचा जप करीत मरा. हातपाय घासा, त्याच वेळेला माझी ध्याई थंड होईल. हा, जा जा. माझी काय अवलाद आहे तुला कळायची आहे अजून. कळल कळल तुला. चल हट, नजरेवरनं फोट, नाहीतर कमरेत लाद बसल. पैशासाठी सौदे मोडले नाहीत मी. हं, ती तुझी समजूत असेल तर ती चुकीची आहे. त्यानं कितीही पैसे दिले असते तरी ते मी मोडलंच असतं. मला एकच पाहिजे होतं, ही सारी गोष्ट त्या बिऱ्याच्या कानावर जायला पाहिजे होती. आणि मला पक्की खात्री होती तो बिऱ्या केवढेही पैसे द्यायला लागले तरी या घरची पायरी चढला असता. तुला विकत घ्यायला त्या घटकेची वाट बघत होतो मी. आणि झालंही तसंच. माझा अंदाज चुकला नाही. कुत्र कुत्रीच्या नादानं आलंच. बयाजीच्या या बोलण्यानं सुन्न झालेली कस्तुरी सावकाशपणे वळली आणि त्याच्या समोरून आत गेली. रात्रीचं जेवण आटोपलं होतं. चुलीजवळचा आवरत म्हातारी नकलू अंतरुणावर आडवी झाली होती. खालीवर घोंगडं घेऊन म्हातारा बाहेर झोपला होता. त्याच्या बाजूलाच थोड्या अंतरावर बिरू घोंगड्यावर आडवा पडला होता. त्याच्या डोळ्यात झोप नव्हती. कस्तुरीच्या घरात घडलेल्या प्रसंगानं त्याच्या मनात काहूर उठलं होतं. काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर सारखं तो तळमळत होता. म्हाताऱ्याच्या घोरण्याचा आवाज त्याच्या कानावर येत होता. आकाशात अर्धचंद्र डोकीवर आला होता. फिकट चांदणं सगळीकडे पसरलं होतं. सारी मेंढरं चिडी चुप्प झाली होती. लांबवरून रातकिड्यांचा आवाज त्या शांत वातावरणात घुमत होता. पडून पडून कंटाळलेला बिरू अंथरुणावर उठून बसला. तसं बसणंही त्याला असह्य झालं. सावकाश तो अंथरुणावर आडवा झाला. त्यानं डोळे मिटले आणि त्याच वेळी ती शांतता चिरत आवाज उमटला, बिरू, बिरू. डोळे मिटून पडला बिरू ताडकन उठून अंथरुणावर बसला. त्या आवाजानं, कोण ते, कोण ते. म्हाताराही उठून बसला. त्यांना फार वेळ वाट बघावी लागली नाही. धावत पळत आलेली धापा टाकणारी कस्तुरी दरवाजात येऊन उभी होती. बिरू लगबगीनं उठला. कस्तुरीजवळ गेला. अभावितपणे त्याचे हात कस्तुरीच्या खांद्यावर विसावले. कस्तुरी, ह्या येळेला. धापावलेली कस्तुरी खांद्यावरचे बिरूचे हात पकडीत कशी बशी म्हणाली, वय. काय झालं? काय नाही. मग का आलीस तू एवढ्या रात्रीची? बिरू, यावं लागलं मला. सोसायची ताकद माझी संपली. या तुझ्याबरोबर 2 गोष्टी करून मी परत जाणार आहे. तेवढं बोलेस तोवर म्हातारा उठून जवळ आला होता. कोण गे? बिरूनं सांगितलं, औंढीच्या बयाजीची बायको कस्तुरी. काय गे, काय झालं? बिरूच म्हणाला, त्या बयाजीनं हिला ऐकाय काढलंय. नशापाणी करून हिला मारझोड करतो. या धड नांदवत नाही आणि धड विकत बी नाही. म्हाताऱ्याच्या कानावर साऱ्या गोष्टी आल्या होत्या. समजुतीनं तो कस्तुरीला म्हणाला, पोरी, घाबरू नकस. मी जात पंचायत बोलिवतो. उद्याला साऱ्यासनी निरोप धाडतो. त्या बयाजीच्या जाचातून तुझी मोकळी करतो. बिरू म्हणाला, जात पंचायतीमुळं नमणारी जात नाही त्याची. वाईट टाकलं तरी त्याची तो फिकीर करणार नाही. आता दिवस बी बदलल्यात. त्याला गुरु भेटतील. तो पोलिसांत जाईल आणि आमच्या बापजाद्यांनी कधी पोलीस कचेरी बघितलेली नाही. ती ह्याच्या करणीनं आम्हास बघावी लागेल. कस्तुरीची धाप आता कमी झाली होती. ती झिमू म्हाताराला म्हणाली, आजा,
ह्यो बिरू म्हणतोय ते खरं आहे. जात पंचायतीला बदणाऱ्याची त्याची जात नाही. 2 लाता घालायच्या तिथं 4 लाता मलाच बसतील. तिच्या बोलण्यानं म्हातारा अस्वस्थ झाला. बाहेरची सगळं बोलणं ऐकत असलेली जागी असलेली नकरू म्हातारी बाहेर आली होती. कुणीच काही बोलत नव्हतं. नकलू म्हातारी हताशपणे म्हणाली, पोरी, आम्हा बायकांची जात अशी सोसत सोसत माती आड व्हायची. नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर कुणाला सांगायचं आणि कोण ऐकून घेणार? भोग आहेत ते भोगत राहायचं. डोळं मिटस्तोवर भोगायचं. कस्तुरी म्हणाली, खरं आहे आजी तुझं. ह्या जात पंचायतीनं आमचं तोंडच दाबून ठेवलं या. बोलता येत नाही. मारलं तर मारून घ्यायचं. सोसल तेवढं सोसायचं. नाही सोसलं तर इवळायचं. मोठ्यानं ओरडायची बी सोय नाही. कुणाला ऐकलं तर त्याच्या मागून गप गुमान जायचं. तिथं काय वाढून ठेवलं ह्याचा बी विचार करायचा नाही. असं म्हणून कसं चालेल पुरी? अगे, आपल्या वाडवडिलांनी आपल्या भल्यासाठीच हे रीतिरिवाज घालून दिल्यात. त्यांच्यामुळं जाऊन कसं चालेल? कस्तुरी हसली. झिमूनं विचारलं, का हसलीस? तुला पटत नाही? आजा, पटत नाही म्हणून कसं चालेल? कस्तुरी निश्वास सोडून म्हणाली, आजा, सारं पटतं या म्हणूनच लाता बुक्या खातो या नव्ह. माझ्या बाच्या जागी आहेस तू. मला लाज बाळगायचं कारण नाही. तुला माझ्या अंगावरचं काळं निळं वळ कुठं आहे ते दावू? तुला काय वाटत नसेल तर सांग मला. सारं दाखवीन म्या. नको पोरी, नको. दारुड्याची करणी बघायची माझी हिंमत नाही. आजा, मला ठाऊक आहे. तुझी हे सारं बघायची हिंमत नाही आणि हे सारं दावायची हिंमत मला बी व्हायची नाही. आजा, जात पंचायतीचा तू भोरक्या आहेस. म्या एक विचारलं तर पंच म्हणून खरं खरं सांगशील? काय विचारणार? विचार. आजा, उंडकेपणात आड येतोय म्हणून सवताच्या पोराला मारलं. म्हणून तुमच्या जात पंचायतीनं एका रानमुंड बाईचं नाक कापलं. का? तर साऱ्या मुलकात वचक राहावा म्हणून. तुमच्या जात पंचायतीचा एवढा वचक हाय तर माझ्यासारख्या कितीतरी बायका नवऱ्याचा जात सोसत दररोज मरण भोगत्यात. त्या दिसत नाहीत तुम्हास? नवऱ्याला बायको ऐकता येते ह्या, मग बायकोला नवरा ऐकायचं काय चालत नाही? मला माहीत आहे तुम्ही काय सांगणार ते. आपल्या वाडवडिलांनी तो रीतिरिवाज सांगितलेला नाही. पुरुष माणसाला मन ह्याच, बाई माणसाला देवानं मन दिलंय. पण तुमचा जात पंचायतीला ते मंजूर नाही. का? तर वाडवडिलांनी तुम्हास तसं सांगितलंय. आजा, वाडवडिलांनी काय सांगितलंय आणि काय नाही सांगितलं हे खोटं करायला ते आज नाहीत. जात पंचायत म्हणती या म्हणून खरं म्हणायचं. होय ना? मग काय बोलती आज पोरी? जिमूनं गोंधळून विचारलं. खरं तेच बोलतोय आजा. आतडी पिळवटल्यात म्हणून बोलतोय. आजा, तू एक पंच आहेस. तुला मी एक विचारतो. कस्तुरी क्षणभर थांबली. काय विचारणार म्हणून विचारायचं भान झिमू म्हातारला राहिलं नव्हतं. तो त्या अंधूक चांदण्यात कस्तुरीला निरखत होता. औंडा गिळून कस्तुरीने विचारलं, आजा, म्या ठरवलं या. म्या नवऱ्याला सोडून इथं येणार आहे. ह्या तुमच्या बिरूची बाईल म्हणून मला एक पंच म्हणून सांगा जा. असं म्या केलं तर तू मला घरात घेशील? जात पंचायत बोलवून मला हे मिळवून देशील? झिमू म्हातारा अवाक झाला. पण दुसऱ्या क्षणी उफाळून तो ओरडला, काय डोकं फिरलं का काय तुझं? सारी दुनिया शेण घालील माझ्या तोंडात. कस्तुरी शुष्कपणे हसत म्हणाली, भडकू नगस आजा. तसं म्या करणार नाही. कुणाच्या तरी जीवापरीस जात पंचायत लई मोठी आहे.
माझं बी ते धाडस नाही. जातीसाठी माती खाणारी आपली धनगरांची जात आहे. म्या बी धनगर जातीचीच आहे. जातीसाठी माती खाईन, धनगर जातीला बट्टा लावायची माझी हिंमत नाही आजा. खरं तेच सांगतो या, माझ्याचानं ती हिंमत व्हायची नाही. झिम्मू आपला राग आवरत शांतपणे म्हणाला, पोरी, तुझं टक्कुर ठिकाणावर नाही. जशी आलीस आहे तशी आता परत जा. वय, सकाळी म्या सारं बघीन काय करायचंय ते. नको आजा, ते करायची येळ कवाच गेली आजा. आजा, आता माझं मन पार जळून खाक झालं या. मग का आलीयास? काय पाहिजे तुला? काय बी नको मला. नको? मग का आलीयास? सांगतो, कस्तुरी निर्धारानं म्हणाली. आजा, माझं मन मोकळं करायला दुसरी जागा नाही. बिरू माझ्या जीवाभावाचा, माझ्यासाठी त्यानं लय अपमान सोसला. त्याच्यापाशी माझं मन मोकळं करायचं आहे मला, म्हणून आलोय आम्ही. तेवढं झालं म्हणजे मला काय नको. केवढा बी भोग भोगायला मी तयार आहे. माझी काय तक्रार नाही. माझी वासना जळून खाक झाली आहे. माझ्या मनात काय बी पाप नाही. खेतोबाची आण घेऊन सांगतोय, फक्त 2 गोष्टी बोलायला द्या. फक्त 2 गोष्टी बोलायला द्या. तुमचे लई उपकार होतील. बोल बोल की. नाही, तुम्ही आज जावा. परत खेतोबाची आण घेऊन सांगतोय, आमच्याकडनं पाप घडणार नाही. 2 गोष्टी बोलन आणि आल्या पावली माघारी जाईन मी. एवढं कळवळून कस्तुरीनं सांगितलं तरी म्हातारा जागेला खिळला होता. मनात असूनही उठायचं भान त्याला राहिलं नव्हतं. कस्तुरी कोरड्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. एक दीर्घ उसासा टाकून ती झिम्मूकडे बघत म्हणाली, आजा, अजून बी तुझा विश्वास बसत नाही? आजा, खेतोबाची आण आहे तुला, फक्त घटकाभर बोलू दे. भानावर येत झिम्मू उठला. दोघांच्याकडे बघत तो आत जाता जाता नकलूला म्हणाला, चल ग, चल चल बुतूर, चल. दोघंही आत गेले. जिथं मेंढरं कोंडली होती तिथं बिरू आणि कस्तुरी जाऊन बसली. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. कस्तुरीची नजर वाड्याच्या दरवाजाकडे होती. तिनं बोलण्यासाठी तोंड उघडलं. त्याचवेळी म्हातारा दरवाजातून बाहेर डोकावून आत गेला. कस्तुरीला हसू आलं. ती म्हणाली, बघितलंस बिरू, खेतोबाची आण घेऊन बी आजा बाहेर बघून गेला. कस्तुरीचा हात हातात घेत बिरू म्हणाला, म्हाताऱ्या माणसांची नजर अशीच असते या ग. बोल बोल, मनात असल ते धडाधडा बोल. मनात काय राखून ठेवू नकस. वय, त्याच पायी धापा टाकत तुला गाठलं नव्ह. मन मोकळं करायचं आहे मला. परत कवा मन मोकळं कराय वेळ मिळायचा नाही मला. मेंढरं राखता राखता केवढ्या मजेनं खेळायचं आम्ही. बिरू, तुला आठवतंय? पाडाला आल्याला एक आंबा मला दिसला. खालीच होता, पण हाताला येत नव्हता. मला तो काठीनं पाडायचा नव्हता. उड्या मारून बी हाताला येत नव्हता. माझी धडपड बघून तू जवळ आलास. माझ्या पायाला मिठी घालून मला वर उचललास. आंबा माझ्या हातात आला. काय आनंद झाला होता मला तेव्हा. फोडून मीठ लावून दोघांनी खायचं ठरवलं. आंबा दगडावर ठेवून तू बुक्कीनं एका दणक्यात फोडलास. तो आंबा किडका होता. तुझ्या बी नशिबात नव्हता आणि माझ्या बी नशिबात नव्हता. अखेरीला जे नशिबात असेल तेच पदरात पडणार. बिरू, कसली बी माझी तक्रार नाही. कुणाबद्दल राग बी नाही. सोसत होतं तवर सोसलं. कालच्याला तू आलास, सौद्याची गोष्ट काढलास. घटकाभर माझं मन केवढं फुललं होतं. पण ते घडायचं नव्हतं. त्यानं कुत्र्याची वागणूक दिली तुला. कस्तुरीचा गळा भरून आला.
भरल्या आवाजात ती बोलू लागली. भिरू, एकदा भर दुपारी एका झाडावर मधाचं महाव दिसलं होतं. मला तू बोलवलंस, ते महाव धावलंस. माझ्या बी तोंडाला पाणी सुटलं होतं. मला लांब उभं करून महाव बसलेली फांदी तू तोडलीस आणि त्या मधमाशांना चुकवत फांदी ओढत सुसाट धावलास. मला बी ओरडून म्हटलास, कस्तुरी पळ. सहार समजून म्या बी धावत सुटले. धापा टाकत टाकत दोघं बी लांब आलो आणि त्या माशांना चुकवून एका जागेला उभं राहिलो. त्या फकडीची फांदी तू खाली टाकलीस. तुझा डोळा सुजला होता. माशीनं डंख मारलं होतं. तुझ्या डोळ्याची आग होत होती. म्या चिमटीनं ते डोळ्याजवळचं कुसू काढलं आणि तू म्हणालास, चल मध खाऊया. मी फकडी आणली, पण ती फकडी बिन मधाचीच. तुला बी मध मिळाला नाही, मला बी मिळाला नाही. दोघांच्याही तोंडात मध पडायचाच नव्हता. बोलता बोलता कस्तुरी थांबली. तिचा गळा भरून आला. उसासा सोडून सारं बळ एकवटून ती बोलू लागली. बिरू, त्यानं मला ऐकायचा फकस्त बहाणा केला होता. आलेला सौदा मोडून टाकत होता. त्याचा त्यो खेळ होता, खेळ. मला ऐकायची गोष्ट तुझ्या कानावर जायची वाट बघत होता त्यो. त्याला खात्री होती तू धावत पळत येशील आणि तिची खिळी बरोबर लागू पडली. बिरू, आता दररोज त्याचं बुकलनं सोसण्यापलीकडे माझ्या जगण्यात दुसरं काय बी उरलं नाही. कस्तुरी, लई आशेनं आलो होतो ग. नाही बिरू, मागच्या जन्मातले भोग दोघांचे बी आहेत. ह्या जन्मी ते सुटायचे नाहीत बिरू. म्या एक सांगितलं तर ऐकशील? सांग. तू लगीन कर दुसरं. मला आनंद होईल. पटकन बिरू म्हणाला, मला ते जमणार नाही. तेवढं सोडून काय बी सांग. लई हाटमोर आहेस. हसून कस्तुरी म्हणाली, निदान एवढं तरी कर. मला इसर. माझा भोग म्या भोगीन, नाहीतर पळून जाईन. खुळी आहेस कस्तुरी. दुनियेत कुठं बी गेलीस तरी तुला तो सोडायचा नाही. माहीत आहे मला, ते चांगलं माहीत आहे. पण त्याचा मार आता माझ्या अंगावर पडणार नाही. लई विचार केलाय म्या. त्याचा ईज पडून मेल्याला बा आला तरी माझ्या अंगावर हात पडणार नाही. लई विचार केलाय म्या. फकस्त तुला डोळं भरून बघायचं होतं. 2 गोष्टी बोलायच्या होत्या, तेवढं झालं. आता माझी काय बी इच्छा राहिली नाही. काय बी नाही. म्हणत कस्तुरी उठली आणि चालू लागली. बिरू पटकन उठला. त्यानं कस्तुरीला गाठलं. तिचे खांदे घट्ट पकडीत तो निर्धारानं म्हणाला, थांब कस्तुरी. मला समजलं सारं. म्या तुला मागं ओढणार नाही, पण माझा बी निर्धार ऐकून ठेव. तुझी संगत सोडणार नाही. ह्या जन्मी आपला जोडा जमला नाही म्हणून काय झालं? पुढच्या जन्मी तरी तो खेतोबा आमचा जोडा जमवल. माझा भरोसा आहे त्याच्यावर. चल, तुला वाट गावायची नाही. चल, म्या धावतो. संगती सोबतीनं जाऊ. चल. जिमू म्हातारा आणि नकलू मधल्या पडवीत खालमानेनं बसले होते. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. बराच वेळ गेला आणि म्हातारा झिमू अस्वस्थपणानं उठून उभा राहिला. नकलूनं मान वर केली. झिमूनं तिच्या नजरेला नजर भिडवली, पण तो काहीही न बोलता संत पावलं टाकत बाहेर आला. त्यानं कानोसा घेतला. कुठंच काही हालचाल दिसत नव्हती. चौकटला हात धरून सावकाश बाहेर आला. इकडं तिकडं पाहत तो मोठ्यानं खाकरला. तरीही बिरू किंवा कस्तुरी यांच्यापैकी कुणाचाच आवाज आला नाही. परत एक वार म्हातारानं घसा खाकरला आणि जड आवाजात त्यानं हाक दिली, बिरू, ए बिरू. पण त्या हाकेला उत्तर मिळालं नाही. म्हातारा कावरा बावरा झाला. त्याची सैरभैर नजर लांब वर गेली, पण त्या अंधुक उजेडात काहीच नजरेत येत नव्हतं. डोळे बारीक करून डोळ्यावर हात घेऊन म्हातारा लांब वर बघत होता. मागून नकलूचा आवाज आला, काय झालं व? काय झालं?
पण जिमूच्या कानावर ते शब्द पडले नाहीत. भान हरवून तो तसाच दूरवर बघत होता. त्याच्या नजरेत उंच कड्याखेरीज काहीही दिसत नव्हतं. म्हाताऱ्याचं अंग थरथर कापू लागलं. विचारूनही म्हातारा काही बोलत नाही म्हणून नकलू 2 पावलं पुढं झाली आणि हात पुढं करून तिनं म्हाताऱ्याच्या खांद्याला स्पर्श केला. तिच्या हाताला झिमू म्हाताऱ्याच्या अंगाला सुटलेला कंप जाणवत होता. तिच्या स्पर्शानं झिमू म्हातारा भानावर आला. नकलूचा खांद्यावरचा हात घट्ट पकडून ठेवत म्हातारा कसा बसा म्हणाला, नकले, पोराने घात करून घेतला ग, घात करून घेतला. त्याचं भान हरपलं होतं. सारं बळ एकवटून त्यानं जोरानं साथ दिली. बिरू, बिरू. पण उत्तराच्या ऐवजी म्हातारानं मारल्या हाकेचे पडसाद घुमत होते. बिरू, बिरू. धन्यवाद. लेखक श्री विजयकुमार दळवी लिखित धनगरवाडा या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन कादंबरीसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.